उद्धवजींशी संबंध खूप खराब अशी परिस्थिती नाही, पण जवळ येत आहोत आणि पुन्हा सोबत येऊ अशीही स्थिती नाही. ठाकरेंनी भेट घेतल्यानंतरच्या तर्कवितर्कावर फडणवीसांचं स्पष्टीकरण. मुलीची 10वीची परीक्षा संपल्यानंतर वर्षा बंगल्यावर राहायला जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. वर्षा बंगल्यावर कामाख्या देवी समोर कापलेल्या रेड्याचे शिंग पुरले, त्यामुळे फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाही. राऊतांचा निशाणा, तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राऊतांवर कारवाई करावी, बावनकुळेंचं प्रत्युत्तर. अंजली दवानियांकडून माझ्यावर मोघम आरोप, दवानियांवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार, मंत्री धनंजय मुंडे संतापले. टीका करताना दवानियांचा अंजली बदनामी असा उल्लेख. पुराव्यांनिशी मी धनंजय मुंडेंना त्यांची जागा दाखवली, मला बदनामिया म्हणण्यापेक्षा पुराविया म्हणायला हवं, दवानियांकडून प्रत्युत्तर. तर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केल्यास स्वतः न्यायालयीन लढाई लढण्याचीही तयारी. कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना मोठा दिलासा, 1 लाखाच्या रोख जातमुचलक्यावर जामीन मंजूर. उद्या पत्रकार परिषद घेऊन आरोपांवर उत्तर देणार. सूरज चव्हाण आणि कुटुंबियांचा मला अभिमान, सगळेच गद्दार होऊ शकत नाही हे सूरजने दाखवून दिलं. उद्धव ठाकरेंकडून कौतुक. कथित खिचडी घोटाळ्यात जामीन मिळाल्यानंतर सूरज चव्हाण मातोश्रीवर. पुण्यात 3 नवीन जीबीएस संशयितांची नोंद. जिल्ह्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, 60 जणांवर आयसीयूत उपचार, तर 21 व्हेंटिलेटरवर. राज्यात आतापर्यंत 130 जीबीएस रुग्णांचं निदान.